गरजा महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो, रामायण का घडले? कैकई जी रामाची सावत्र आई होती आणि दशरथाची लाडकी पत्नी होती, तिच्या आग्रहापायी रामाला 14 वर्षे वनवासात जावं लागलं. आणि एक टुकार शब्द न काढता राम 14 वर्षे वनवासात जायला सर्व काही त्याग करून, गादीचा त्याग करून, राज्याचा त्याग करून 14 वर्षे आईवडिलांसाठी वनवासात जायला तयार झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता ही सुद्धा वनवासात गेली. तेवढंच नाही तर जो लहान भाऊ आहे तो बंधुप्रेमापायी, की मोठा भाऊ राज्य करणार नाही तर आपला काय उपयोग, आपण कसं काय राज्य करायचं, हा विचार करून आपल्या नवविवाहित पत्नी उर्मिलेला सोडून लक्ष्मण सुद्धा बंधुप्रेमापायी 14 वर्ष वनवासात गेला. तर ही रामायणातली कथा आहे. परंतु आज काय घडते? मोठ्या भावालाही गादी हवी असते, लहान भावालाही सत्ता हवी असते. कुठे बंधुप्रेम? मग लहान भाऊ आपली वेगळी सत्ता स्थापन करतो, मोठा भाऊ आपली वेगळी सत्ता स्थापन करतो. कुठे आहे ते राम लक्ष्मण? नुसत्या म्हणजेच कथामध्येच ते शिल्लक आहे. मग ते दोघं भाऊ वेगवेगळ्या दिशेने जातात. काही ज्येष्ठ बंधुप्रेम नाही किंवा कनिष्ठ बंधुप्रेम नाही, असला काही प्रकार नाही. मग ते दोघं बंधू सत्तेसाठी एकत्र येतात, मराठीसाठी एकत्र येतात, हिंदीसाठी एकत्र येतात आणि त्यांना ते एकत्र आले पाहिजे म्हणजे लोक प्रयत्न करतात. काय निष्कर्ष काढायचा आहे तो तुम्ही काढा. गरजा महाराष्ट्र माझा.